सरकारी नोकरी सोडून सुरू केली शेती, वर्षाला 25 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट आहे कमल मीना या प्रेरणादायी शेतकऱ्याची, ज्यांनी नैसर्गिक शेतीचं एक प्रभावी उदाहरण आपल्या सर्वांसमोर उभं केले. एकेकाळी सरकारी विभागात अभियंता म्हणून काम करत होते, परंतु आरोग्याच्या समस्या वाढल्यानंतर त्यांनी शहरातील नोकरी सोडून निसर्गाच्या सानिध्यातील आयुष्य निवडलं. नैसर्गिक शेतीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना शेती करण्याविषयीची नवी माहिती मिळाली व ते आज प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या फक्त 5 एकर जमिनीवर त्यांनी हे नैसर्गिक शेतीचं मॉडेल उभं केलं असून आज वर्षाला ही शेती तब्बल 30 लाख रुपयांचं उत्पन्न देते. नैसर्गिक शेतीचं हे मॉडेल केवळ फायदेशीरच नाही तर शाश्वतही आहे. या त्यांच्या शेतीमध्ये जवळपास 50 लोकांना रोजगार मिळत असून त्यांच्या या शेतीचा पाया गायीभोवती उभारलेल्या समन्वयित शेतीविषयी आहे. त्यांच्या शेतात आंतरपीक पद्धतीनं ही शेती केली जात असून हळदीची लागवड, त्यावर कोथिंबीर आणि पालक यांसारखी पिकं, तर वेलवर्गीय भोपळा, कारलं यांसारखी ही पिकं घेतली जातात. ऊस, तूर आणि अंजिराच्या झाडांसह तब्बल 8,000 प्रकारच्या झाडांनी त्यांचा हा शेत परिसर हिरवागार आहे. शेतातल्या 17 ते 18 गीर गायींच्या आधारे बनणारी उत्पादनं, ज्यात शेणाचे दिवे, हवन सामग्री, शेणकाड्या, अगरबत्ती, वर्मी कंपोस्ट आणि बायोगॅस यांचाही समावेश होतो. त्याचबरोबर या गायीचं मूत्र नैसर्गिक कीटकनाशक तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्यांचं खास आकर्षण आहे वैदिक बिलोना तूप, जे पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळ्या लाकडी रव्या वापरून तयार केलं जातं आणि तब्बल 1 किलो 1,500 रुपयांना विकलं जातं. आज त्यांच्या शेतावर ग्राहक स्वतः येऊन नैसर्गिक उत्पादनं खरेदी करत असून अनेकदा आगाऊ नोंदणीही करतात. पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी जवळपास 2.5 लाख लिटर पावसाचं पाणी साठणारं तलावही तयार केलंय. कमल मीनाचं शाश्वत शेतीचं हे मॉडेल आज हजारो छोट्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून यातून अनेक शेतकरी आज नैसर्गिक शेती करण्यास तयार झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.